तेल्हारा शहरात जिल्हा प्रशासनाचा रिपोर्ट आला आणि तालुका प्रशासनाची एकच खळबळ उडाली। कारण सध्या मुंबई पुणेवरून काही मजूर आपल्या मूळ गावी धाव घेत आहे, त्यामुळे ते आल्याची माहिती तालुका प्रशासनाला मिळताच अशा बाहेर गावावरून आलेल्यांना गावातील शाळेमध्ये 14 दिवस बंदिस्त केले होते। त्यांची लक्षणे दिसताच त्यांना अकोला जिल्हा रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले। तेथे त्यांची कोरोना रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली। कोरोना पॉझिटिव्ह आल्यामध्ये 3 पुरुष 1 महिला हे तेल्हारा शहरातील रहिवासी असून 1 पुरुष हा बेलखेड येथील आहे। असे एकूण 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तालुका प्रशासनाने तातडीने पावले उचलत मध्यरात्रीच तालुका प्रशासनाने ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आले आहे तो भाग सील केला आहे। त्यामध्ये भीमनगर हा परिसर सील केला असून येत्या काही दिवसांमध्ये या भागात कोणीही आत येणार नाही व बाहेर जाणार नाही अशा सूचना देण्यात आल्या। तेल्हारा शहर 3 दिवस बंद करण्यात आले आहे। शहरात येणाऱ्या प्रमुख मार्गांवर चेकपोस्ट लावण्यात येत असून कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांच्या संपर्कातील नागरिकांची माहिती मागविल्या जात आहे। एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नव्हता, परंतु मुंबई येथून जे काही प्रवासी आलेले आहेत त्यांना प्रवासादरम्यान जे लागण झालेले आहेत त्यातील काही रुग्ण तेल्हारा शहरातील भीमनगरमध्ये इथे आढळून आले। त्यांना तपासणीसाठी अकोला येथे रेफर करण्यात आले आहे। तरी तेल्हारा तालुक्यातील जनतेला पोलीस दलामार्फत आणि शासनामार्फत आवाहन करतो की त्यांनी आपली घरात राहा आणि सुरक्षित राहा। डॉक्टर गोपाळराव खेडकर महाविद्यालय गाडेगाव तेल्हारा, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित महाविद्यालय येथील प्रभारी प्राचार्य डॉक्टर गोपाल ढोले, आमच्या महाविद्यालयामध्ये रविवारपासून प्रशासनाने गर्ल्स हॉस्टेल जे आहे ते क्वारंटाईन सेंटर म्हणून घेतलेलं आहे आणि या सेंटरमध्ये आता पावर तर 9 नागरिक हे क्वारंटाईन प्रशासनाने केलेले आहेत आणि त्यांच्या व्यवस्थेसाठी प्रशासनाने राहण्याची व्यवस्था केली। यासाठी SDHO डॉक्टर राठोड, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक तापडिया यांची संपूर्ण टीम, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चव्हाण यांच्या टीमसह वैद्यकीय अधिकारी यांनी खबरदारी म्हणून कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांच्या परिसरातील नागरिकांचे तापमान घेण्यास सुरुवात केली आहे। आता दर दिवसाला मुंबई, पुणे व इतर मोठ्या शहरातून येणाऱ्यांना तेल्हारा तालुक्यातील डॉक्टर गोपाळराव खेडकर कॉलेज येथील बंद असलेल्या महिला वसतिगृहात येण्याआधी 10 दिवस क्वारंटाईन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आता आपण गेले कित्येक दिवसापासून कोरोनाची जी संख्या आहे हा अकोला जिल्हा रेड झोनमध्ये आहे आणि अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे। तसेच 3 महिन्यापासून गेले कित्येक दिवसापासून 22 मार्चपासून लॉकडाऊनला सुरुवात झालेली आहे, परंतु तेल्हारा तालुक्यामध्ये जनता ही त्यांचं काटेकोरपणे पालन करत होते। परंतु भीमनगर हा जो एरिया आहे हे मुंबई येथून रुग्ण 4 आलेले आहेत आणि त्यांनी पूर्ण तालुका आपला हा बाधित झालेला आहे। हा तो एरिया आहे भीमनगर, जिथं त्या एरियामधले ते 4 रुग्ण आढळले आहेत। आता याच एरियामधले जे राहणारे आहेत त्यांचं आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। दादा, काका आपलं नाव सांगा। मी चंद्रकांत मोरे, इथे प्रताप चौकामध्ये राहतो। आमच्या बाजूला भीमनगर आहे। या भीमनगरामध्ये मुंबई येथून आलेले जे 4 रुग्ण आहेत ते पूर्ण ते पॉझिटिव्ह निघाल्यामुळे प्रशासनाने हा जो एरिया आहे समजा जुन्या शहराचा प्रताप चौक, शिवाजी चौक, भीमनगर आणि माळेगाव नाका परिसर हा पूर्ण सील केलेला आहे। त्यामध्ये चौकामध्ये बॅरेट लावलेले आहे। बॅरेटमुळे लोकांना येऊ जा न करता, कारण की रुग्णाची वाढ व्हावी या दृष्टिकोनातून प्रशासनाने पाऊल उचललेलं आहे। तर गेल्या 3 महिन्यापासून ज्यापासून लॉकडाऊन सुरू झालं तर त्यापासून तेल्हारा शहरातील नागरिकांनी म्हणजे सतर्कता बाळगली। त्यामुळे तेल्हारात आजपर्यंत रुग्ण आढळला नव्हता, पण हे जे 4 रुग्ण तेल्हारा शहरामध्ये मुंबई येथून आले त्यांच्यामुळे ते पूर्ण तालुक्यामध्ये या भीतीचं वातावरण निर्माण झालं। म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये वेगळे एरिया प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आले। तर मी तेल्हारा शहरातील नागरिकांना हात जोडून नम्र विनंती करतो
की नागरिकांनी घरातच राहावं. आता तर भीतीचं वातावरणच तेलारा शहरात निर्माण झालं. या दृष्टिकोनातून तेलारा शहरातील नागरिकांनी सतर्क राहावं, घरातच राहावं, सुरक्षित राहावं. आणि आता प्रत्येकाने घरात राहा आणि सावध राहा आणि प्रत्येकानं प्रशासनाला सहकार्य करावं ही मी विनंती करतो. गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेलारा. गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेलारा.